आता कलियुगात तसं नाही, ज्याला भिलं त्याला भेडितात. हाताने खिशात नाही गेले, हॉटेलात बसून नुसतं क्रास बघावं त्यानं काय पाहिजे म्हणते. आणि माझ्या खिशात 500ची जर नोट असली, आमच्या नाही. आणि त्याला महाराज काही म्हणण्या गेला की कोणी ध्यान देणार. काळ तसा आहे, त्याप्रमाणे असणारं विभीषणाचं संरक्षण करा, कारण तो शरण आलेला आहे. कोणाला? सुग्रीवाला भगवान बोलू लागला. देवाचा पण व्यर्थ गेला. लवकर घ्यायचा. 5 पटकन घ्या, 5 लांबीचा. असं बरं बरं बरं, तुम्ही जसं म्हणताल तसं. घट करा म्हणल्या घट करता, पातळ करा म्हणल्या आम्हाला काय आचारी. याप्रमाणे असणार त्या ठिकाणी भगवंत बोलू लागले, विभीषण माझा शरण आलेला आहे. मी जे बोललो ते मला करता आलं नाही. कारण संताचा साधूचा पण खरा होतो. भीष्म पण केला खरा. धनुर्धरा रक्षिले महाराज, भीष्माचा पण खरा झाला. कृष्णाला महाराज त्या ठिकाणी जुळलेला नाही. बोला मित्राचे रावणाचे शिसाळे अवघे तीव्र गेले बरा निमुख लिले सौमित्र. महाराज माझ्या लक्ष्मणाच्या साहाय्याने मी रावण मारत होतो, परंतु माझा पाठीराखा भाऊ नाही. भाऊ भावासंग राहावं. महाराज या भावाची साथ राहावं हे आत्ता आहे, रामायणात आहे. पण आत्ताच्या काळात भाऊ भावाला कुठंही परभणी राहो, नांदेड जावं, कोणतंही राहो, बोलच ना. कारण हे काळ उरपाटे आहे. अगोदर दिव्याच्या खाली अंधार होता, आता वरी आहे. कुठंही तेच आहे. सगळं उरपाटे आहे. वेळ नाही. आता काय होते ते रावण पुढे किती दिसले सौमित्र त्रिजगती रागे मी रघुपती. हो शक्ती प्रति हात झाले. महाराज रावण मारणं म्हणजे साहजिक आहे, परंतु माझा भाऊ या शक्ती वेळामध्ये पडल्यामुळे माझी शक्ती प्रति हात झालेली आहे. बोला सौमित्र माझा निज प्राण, सौमित्र माझे जीवन, सौमित्र मी समाधान. लक्ष्मण माझा प्राण आहे, सर्व लक्ष्मण आहे. सौमित्र माझी जितेची, सौमित्र माझी कृती, सौमित्र माझा जगात्री, सौमित्र आजारे, सौमित्र माझा निजावा, सौमित्र माझा विसावा, सौमित्र माझा ओलावा, सौमित्र जीवन पण घेते. सौमित्र काही ना मी गुणाचे हे मी जीविता निघाले सकाळे जणी बरं लाज मनी वाटत. सौमित्र माझा ओलावा हे विसावा हे ओया गेल्या हो गेलेल्या येईनात. सांगावं असं वाटते वाचसूचकाला. मी सांगायला वेळ राहिला खाल्ल्या माणसाला लवकर. आता एकदा महाराज यायला पुंडलिक म्हणण्याच्या आधी ते म्हणाले, कारण लवकर हो. आता तुम्ही ऐका, त्याच्या सेवेमध्ये करतात काय? अजिबात करणार. वेळ घ्यायचा तेवढा घेतात. महाराज सीटच तशी आहे. त्याप्रमाणे काय होते ते पुढे बघू. सामर्थ्य लंकानाथ आदेश की शरणागत मजश्रण मुक्त तू करे. तुझ्यामध्ये जी शक्ती असेल, मला शरण आलेला असणारा विभीषण आहे, त्याला जे मी बोललो लंकेचं दान दिलं ते रावण मारण्याच्या आधी दिलं. मग ते मला करता आलं नाही, तेव्हाच मारुत्राने बोललेलं होतं मार देवा. रावण मारायचा बाकी आहे आणि तुम्ही आजच लंकेचं दान कसं देता? तेव्हा भगवान बोलले मी अयोध्या दान देईन. अशा प्रकारचा विचार आहे. काय आहे बघू चला. मी तुमचा कुटुंबकारी जन्माचा ऋषी आहे सगळाचा गौतवाचा काय बोलू. या सगळ्यामध्ये असणारा मी ऋणी आहे. कोण म्हणाले? भगवान बोलू लागले. बोला. मनोनी घातले लोटांगण सुग्रीवा घडले तुझे चरणा
करावे किष्किंधा गमाना हो विभीषणा समवेत देव पाया पडायला तयार होऊ लागला. सुग्रीवा, आता वेळ करू नका तुम्ही. आता जसं वाचक सूचकाला म्हणाले नाही वेळ करू नका, तसे भगवान बोलू लागले दगडू पाटील. याप्रमाणे असणारे जी मला करता येत होतं, हे करण्याची माझ्यात ताकद होती, ते केवळ माझ्या लक्ष्मणामुळे शक्तिहीन झालो मी, आणि त्याच्यामुळे मी विभीषणाचा ऋणी आहे, आणि तुम्हा सगळ्याचा मी ऋणी आहे, असे भगवान बोलू लागले. सुख घावे प्रजसी भोगी त्रिपक्ष राजासी शरणांगतासी पुढावी. महाराज सुग्रीवाला बोलू लागले देव, कारण राजाचा धर्म असा आहे सगळ्या प्रजा सुखी असावी, नाहीतर सगळ्याला दुःख देऊन आपण खायचं हे राजा नाही, राजाची नीती नाही. प्रजा घरातल्या मालकाचं कर्तव्य घरातल्याला आधी जेवण करावं, नंतर राहिलेलं मालकाने जेवावं. काय तसं म्हणालो. मालकाची भाजी वेगळी आहे आणि मजासारख्या रानात राहणाऱ्याची दुसरीच आहे. चला असणारा सगळं काही आहे. सुमित्रा वाचून मी एक शेण राहत नाही. पुन्हा देव म्हणू लागले आता उभ्या म्हणजे वेळच करणार नाही, इतकर लवकर जीव सांडील, कारण माझा लक्ष्मण शक्ती बिळा झाडा देऊनी सुमित्राशी भेटेन. महाराज या ठिकाणी सगळ्याचा झाडा घेईल. सगळे आता पुन्हा राग येऊ लागला देवाला. क्रोधाचं उपशमन झालं पहिल्याच होईला, तरी पुन्हा राग आता सगळ्याचा झाडा घेईन म्हणू लागले. लक्ष्मण जाईन प्राण राहत्या दक्षिण हो करीन गमन सांगा ते. भाऊ जिथं गेला तिथं मी जाईल, भगवान बोलत आहे. देवी सुख सकाळच्या वेळे सर्वांना माझे देवी होरपळे त्राते विकळ झाली चकळे शरीर चळचळ कापत. सुकलेलं झाड लाकूड आहे, त्याप्रमाणे माझी अवस्था झाली. माझ्या आता सीन राहायला काही शक्ती राहिलेली नाही. मी सगळा दलित गात्र झालो, असे भगवान बोलू लागले. सुग्रीवा मने रघुनाथ हे न बोलो हे सर्वता तुझविन राज्य भोगिता महादोष माता वाजती. सुग्रीव बोलू लागले देवाला, देवा देवा देवा, हे तुम्ही जे म्हणता ते सगळं बरोबर नाही. काय सांगता ते? तुझ्या वाचून देवाला सोडून राहणं म्हणजे काय जिंदगी आहे काय ती? तुझ्या वाचून राज्य भोगणं म्हणजे अधपतनाला जाणं आहे. माझ्या जिन्याला अर्थ नाही, असं देवाचं भक्ताचं व्याख्यान चालू आहे. राज्य भोगणे वा देव्या भक्ष भक्षण्या बरोबर. तेव्हा तुमच्या वाचून असणारं राज्यकारभार करणं म्हणजे अभक्ष म्हणजे वाईट खाणं, सेवन करणं, आणि तुम्हाला सोडून जे स्त्री संग राहणं म्हणजे केवळ मात्र गमनेचं पाप आहे. बोलायचा जो विषय भोग त्याचा नावाक्षय गायचा संसार स्वर्ग नरक भोग भोगाशिवाय गत्यंतर नाही. तुला सोडून राहणं म्हणजे नरक सेवन करणं आहे. भोगणे सुखाचा सांडून जाता रघुकुळ देतो कल्पना रक भोगावा. तुला सोडून राहणं म्हणजे अक्कल्पन नरकच आहे. चला तुझे सांगिता रघुपती देवाच्या माची न शक्य रावण येऊन शीघ्र गती खात निश्चित करील. कदाचित तुला सोडून जर आम्ही गेलो, तुझ्यामुळे असणार आम्ही आज जिवंत आहोत.
रावण मायावी राक्षस आहे. रावण आपण समजतो तेवढा साधा नाही. आता आमच्यात काही रावणाला कमी समजतात, अजिबात समजू नको महाराज. देवा संग वैर केलं त्यानं. अशा प्रकारे असणार. देवाला आपल्या गावात आणलं आणि यानं गेल्यावर देव त्याच्या गावात आला. तोपर्यंत देव दिलं नाही. त्याला रामायण म्हणतात. बारकाईनं सांगलं तेवढं आहे, पण सांगायला वेळच नाही. कसं करावं म्हणालो. चला मरावे जे रावण हसते ते सांडू दे हाते अनुसरण श्रीरामाचे देवी मागू ते परतावे. महाराज देवाला सोडून जर आपण गेले नाही, जात नाही. रावण मारल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा संगती धरली की नाही, सोडायची नसते. मित्र मरून जावं, एक तर दोस्ती तुटाव, तर मित्र राहावं. नसता असा कपटी मित्र राहू नो. दुश्मन बरा. चला श्रीराम ऐके सावधान एकाएकी निर्वाण करुण गापना रघुनंदन विवेकी. महाराज सुग्रीव अधिकाराने बोलू लागला. तेव्हा सावध होऊन ऐका. सावध ऐका म्हणजे अधिकार संपन्न वाक्य आहे. मग एकाएकी असं निर्माण करणं, एकाएकी असं डिसिजन घेणं, एकदम असणार कडेला जाणे बरोबर नाही. सुग्रीवाचे वाक्य आहे. विचारित निश्चिती केला आहे मारुती सिद्धी प्रती साधिल. राजा किष्किंधेचा सुग्रीव बोलू लागला. देवा देवा मारुत्या गेले म्हणजे साधे नाही ते. ऐसा प्रतापी सकाळ भक्ताचे भूषण. सगळ्या भक्ता म्हणजे भूषण शिरोमणी माझा मारुत्र्य आहे. साधा सुद्धा नाही मामा. गेलेत म्हणजे रीती येणारच नाहीत, हे गॅरंटी आहे असे सुग्रीव बोलू लागले. तीन प्रहारा एक प्रहारा औषधी भार खेळणी. महाराज 3 प्रहर रात्र संपली. म्हणजे आता आम्हाला चिठ्ठी आली, आमची सेवा जवळ संपत आली असं ओळखून घ्या. सुनेन आता लांबी तुम्हाला काय घ्यायचं आहे. वगाराला मला जाऊ दे म्हणलं की सासून मजा होय म्हणा. आता नाही बोलता येते तरी बोलून हो वेळ नाही. त्यामुळे असणार बोलून हो. याकरिता असणार कोण. सुग्रीवाला भगवान बोलू लागले. बोला. समाचार दे कोणी मला विला तुर्तावईला परतेना. माझा हनुमान गेलाय. मारुत्र्याच्या ठिकाणी गेलेत. रीता अजिबात येणार नाही आम्हाला गॅरंटी आहे असे आश्वासन, आत्मविश्वास त्या ठिकाणी सुग्रीव देऊ लागलेला आहे. काही पडले असेल गुंती क्षणे उठविल मारुती. बरोबर. आतुर कळा शक्ती श्री जगते नाटोटे. महाराज या ठिकाणी असणार सुग्रीव राजा बोलू लागला. ज्या ठिकाणी माझे मारुत्र्या गेले त्या ठिकाणी फेस टू फेस 100% म्हणजे येणारच असं आश्वासन देऊ लागले. म्हणजे रीता येणार नाही अशा प्रकारचं असणार. कुठं छातीवर हात मारून राजा सुग्रीव बोलू लागला. आणि या ठिकाणी मारुत्र्या आता लगेच येणार आहेत आणि आमची असणारी तोडकी मोडकी येडी वाकुडी सेवा असणारी शनीश्वर देवाच्या चरणा रविंद्र अर्पण करून सेवेला पूर्ण विराम.
विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री संत एकनाथ महाराज श्री संत मोतीराम महाराज की